सर, काका की तरफ से 13वां साल है कोकण महोत्सव के लिए जो है बसें यहाँ से रवाना की जाती है, क्या कहना चाहेंगे आप इसमें? बढ़िया है भारतीय जनता पार्टी की तरफ से यहाँ पर अंधेरी पूर्व की कोकणवासी जनता के लिए किया गया है और इस कार्यक्रम भारतीय जनता पार्टी की तरफ से पूरे मुंबई में जो है हो रहा है। और जो कोकणवासी है जो अपने गांव जाते हैं गणेशोत्सव के लिए, उनको अपने गांव पहुंचाने के लिए एक सुविधा, एक व्यवस्था ये भारतीय जनता पार्टी की तरफ से की गई है। और कोकणवासियों के दिल में कौन है, तो कोकणवासियों के दिल में नरेंद्र मोदी जी है, कोकणवासियों के दिल में देवेंद्र फडणवीस है, कोकणवासियों के दिल में भारतीय जनता पार्टी है, कोकणवासियों के दिल में कमल का फूल है। और इस प्रकार से कोकणवासियों का बहुत बड़ा समर्थन और बहुत बड़े पैमाने पर आशीर्वाद ये भारतीय जनता पार्टी को इस माध्यम से प्राप्त हो रहा है। सर, कोकण गोवा महामार्ग पर अभी धरना प्रदर्शन आंदोलन हुआ था उस रोड की अव्यवस्था को लेकर जो 15 सालों से इनकम्प्लीट है, तो ऐसे पर एक विधायक होने के नाते आपने अपनी क्या जिम्मेदारी निभाई है, जनता को क्या संदेश देना चाहेंगे? ऐसा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी खुद वहां पर गए थे, उन्होंने उस काम का जो पूरा जो एक स्टॉक टेकिंग है वो किया है और जो अधिकारी उसके लिए जिम्मेदार है उन अधिकारियों को जल्दी ही वो काम ठीक ठाक करने के लिए उनको आदेश महाराष्ट्र के मुख्यमंत्री के स्तर पर दिए गए। तो क्या ये समझा जाए कि गणपति तक उस रोड की हालत में कुछ सुधार हुआ है? उसका जो काम है वो जारी है और जल्द ही वो रोड पूरा एकदम ठीक ठाक हो जाए। मुंबई सहित पूरे देश में गणपति महोत्सव की धूम है और सभी गणेश भक्त अपने अपने श्रद्धानुसार उनका श्री गणेश जी का पूजन करने का कार्य कर रहे हैं। उसी प्रकार से अंधेरी पूर्व विधानसभा से यहाँ के नेता श्री मुरजी पटेल जी यहाँ से बस भेजने का कार्य कर रहे हैं। मैं सभी का अभिनंदन करता हूँ, मैं सभी को शुभकामनाएं प्रदान करता हूँ कि इसी प्रकार से जितने भी भारतीय उत्सव हैं वह अपनी परंपरा से सभी लोग मनाएं, तो निश्चित रूप से भगवान श्री गणेश जी की कृपा से हर साल कोकण के लोग वापस आने के बाद जो है गोवा महामार्ग की शिकायत करते हैं कि वो रोड सही नहीं है, सरकार कुछ काम नहीं कर रही है। आपकी सरकार ने इस पर क्या किया? भारतीय जनता पार्टी की सरकार में हुआ है, पहले की आप परिस्थिति में बहुत ही ज्यादा अंतर है। हो रही है वहाँ पर भी सुविधा चाहेंगे इस प्रोग्राम के बारे में। और गोवा कोकण महामार्ग जो है उस पर अभी आंदोलन हुआ था, तमाम तरह के पब्लिक ने वहाँ पे धरना प्रदर्शन किया था, तो उस रोड की इस समय क्या स्थिति है और क्या चल रहा है, और यहाँ के गणपति के जो मंडल के जो लोग जा रहे हैं, परिवार के लोग, उनको क्या कहना चाहिए? तो सभी को गणपति की शुभेच्छा। और काका के नेतृत्व में कम से कम ये 13वां साल है भारतीय जनता पार्टी से तरुण तड़पदार बढ़ती जा रही है। इस साल 80% टोटल आमदार अमित साटम जी यांचे ते आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। गाड़ी की संख्या में उससे कारण रखा हुआ भारत माता की धन्यवाद। पब्लिक ही बोल रही है कि कोकण वासियों का कितना सुविधा किया है मुरजी पटेल जी ने, इसके लिए भारतीय जनता पार्टी के पीछे पूरी कोकण की जनता है, ऐसा मुझे लग रहा है। धन्यवाद। आप क्या कहना चाहेंगे मैडम, बोलिए। इस जनता पार्टी के लिए मुरजी पटेल ने बहुत काम किया हुआ है, हर साल कोकण के लिए बस निकालते हैं और सब अच्छे से संभाल के जाते भी हैं, आते भी हैं। मैं तो यही कहूँगी भारतीय जनता पार्टी यहाँ काम कर रही है और मुरजी पटेल के माध्यम से भी कर रही है। इस कार्यक्रम को 13वां साल है, क्या कहना चाहेंगे? अंधेरी में मुरजी पटेल काका के माध्यम से पिछले 13 साल से कोकण वासियों के लिए ये जो मुफ्त में लग्जरी बसें छोड़ी जाती है, यह कार्य बहुत सराहनीय है। और काका स्वयं कोकण के नहीं होते हुए भी कोकण के लोगों के लिए उनके दिल में जो प्रेम है वो बहुत है। और इसका परिणाम ये होगा कि आने वाले विधानसभा के चुनाव में कोकण का जो कोकणी मानुस है वो पूरी तरह से भारतीय जनता पार्टी और मुरजी भाई पटेल जी के पीछे खड़ा रहेगा और उन्हें जिताकर अंधेरी का आमदार बनाएगा। अच्छा है, कम से कम काका का हर साल ये कार्यक्रम रहता है के लिए। एक अच्छा है कि प्रयास है उनका, कुल मिला के भारतीय जनता पार्टी के लिए अच्छा है। धन्यवाद। क्या कहना चाहेंगे सर?
भारतीय जनता पार्टी का एक कार्यक्रम हर साल होता है और गरीबों के लिए भारतीय जनता पार्टी बहुत अच्छा कार्यक्रम करती है। कोई गरीबों की पार्टी है तो भारतीय जनता पार्टी। धन्यवाद। क्या बोलिए भाई? अंधेरी करों के लिए काका ने आज तक बाबू। जितनी भी सेवा भाव दी है वो हर साल हर चुनाव को देख के यहाँ पे कोई प्रोग्राम किया जाता नहीं है। काका ने कोकण वासियों के लिए हमेशा जब देखो तब कोकण वासियों के लिए मदद की है, उनकी सहायता की हर चीज़ के लिए। काका का ये कार्य बहुत अच्छा है और आगे ये इससे भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में अंधेरी का काम काका की तरफ से कार्य चल रहा है, या ऐसे ही अविरत चलता रहेगा। ये मुफ्त है, ये इसके लिए कोकणवासियों के लिए बहुत बड़ी सुवर्ण संधि होती है गणपति जाने के लिए। तो कोकणवासियों की तरफ से धन्यवाद देना चाहता हूँ। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। या ठिकाणी आपले सन्माननीय खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी आपण आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जात आहोत असे आपले मुरजी पटेलजी, आपले नेते, मुंबई भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठीजी, आमच्या मंडळाचे अध्यक्ष अशोक पांडेजी व नीताताई गावण आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित अंधेरी पूर्व मधील तमाम कोकणवासियांना मी तुमचे अभिनंदन करतो। येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी या मैदानामध्ये उभं असताना खरं तर मला माझ्या लहानपणीची आठवण आली आणि माझ्या लहानपणीची आठवण याकरता आली की माझं बालपण या ठिकाणी या मैदानाच्याच बाजूला असलेल्या पंप हाऊस या परिसरामध्ये माझे आजी आजोबा राहत होते आणि लहानपणी दिवसा सांभाळायला मी त्यांच्याकडे येत होतो। आणि त्यामुळे हा जो परिसर आहे त्यावर आहे त्यामुळे हा जो परिसर आहे तो परिसर मला माझा आजोळ आहे असं असल्यासारखं नेहमीच या ठिकाणी आल्यावर वाटत असतं। आणि मुरजीबाई प्रत्येक कार्यक्रम हा ठिकाणी याच मैदानामध्ये ठेवत असतात। त्यामुळे कुठल्याही नेत्यांची सभा असेल किंवा आता परवाच झालेला लाडकी बहीणचा कार्यक्रम असेल तोही याच मैदानामध्ये या ठिकाणी होता। एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपले कोकणवासी या ठिकाणी मुरजीबाईंनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही जी व्यवस्था केलेली आहे, मला सांगताना तुम्हाला खूप आनंद होतो की संपूर्ण मुंबई शहरामध्ये अशा प्रकारची व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ही करण्यात आलेली आहे। आणि तमाम कोकणवासियांना गणेशोत्सवामध्ये आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याकरता, गणेशोत्सव साजरा करण्याकरता ही व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। आणि मोठ्या प्रमाणे कोकणवासियांचा जो उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी या योजनेला लाभत आहे। आणि त्यामुळे पत्थर की एक लकीर आहे की कोकणवासियांच्या मनात कोण, तर कोकणवासियांच्या मनात नरेंद्र मोदीजी, कोकणवासियांच्या मनात भारतीय जनता पार्टी, कोकणवासियांच्या मनात देवेंद्र फडणवीस, कोकणवासियांच्या मनात आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कोकणवासियांच्या मनात आपले या ठिकाणी बसलेले खासदार रवींद्र वायकरजी। आणि आपण या कोकणवासियांच्या आशीर्वादानं अटीतटीच्या अशा लढाईमध्ये आपण वायकर साहेबांना या ठिकाणी विजयी केलं, आपण या ठिकाणी आशीर्वाद दिले, त्यासाठीही तुमचे अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो। आणि आज या ठिकाणी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे सरकार येऊन त्या हिंदुत्वाच्या सरकारमध्ये सहभागी होण्याकरता अंधेरी पूर्व विधानसभेतून महायुतीचाच उमेदवार या ठिकाणी आपण निवडून द्यावा, अशा प्रकारची विनंती सुद्धा तुम्हाला मी करतो। आणि वायकर साहेबांनी मला आता कानात सांगितलं की आमचं ठरलंय, आपलं सगळ्यांचं ठरलंय, मुरजीबाईंना आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे आहेत। आणि आपण हा जो गणपती बाप्पाचा जयघोष ज्या जोमाने दिलात त्यामुळे आपले आशीर्वाद यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत असं मी ग्राह्य धरतो। आणि पुन्हा एकदा आपल्या मालवणला जसं कोकणामध्ये जसा आपण एक हे करतो, काय म्हणतात त्याला वायकर साहेब, गाराणं घालतात, तसं रामेश्वराला हे सुद्धा गाराणं घालतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं सरकार यावं। हवय महाराजा, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं सरकार यावं, महाराष्ट्रामध्ये हातामध्ये भगवा झेंडा घेणारा मुख्यमंत्री महायुतीचा व्हावा।
आणि त्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसण्याकरता अंधेरी पूर्व विधानसभेतून मूर्जी पटेल यांना आपण आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारची विनंती गणरायाच्या चरणी मी करतो. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो, तुमचे अभिनंदन करतो. सुखरूपपणे जा आणि सुखरूपपणे पुन्हा परत या, कारण आपल्याला आपल्या मताच्या रूपानं आशीर्वाद या ठिकाणी हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता द्यायचे आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. नमस्कार अमितजी. मी सर्वप्रथम या देशाच्या राष्ट्रपती यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उत्कृष्ट आमदार म्हणून ज्यांचा गौरव केला त्या अमित साटमचा आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या लोकसभेच्या वतीने मी त्यांचा पहिला सत्कार करतो. गणपती बाप्पा, अमित साटमजी आगे बढ़ो. विधानसभेमध्ये आम्ही नेहमी भांडत असायचो, एकमेकावर ती कुरघोडी कशी करायची, आणि मला ह्याने तिकडून बाहेर काढलं. आगे जाओ. ते अमित साटमजी, मूर्जी काका, हा मनुष्य जादूगार आहे की काय कळत नाही. मला म्हणतात की इथं मी 40 बसेस उभ्या केलेल्या आहेत. आता 40 बसेस इंटू आम्ही हिशोब लावतो. पण लोकांची सोय कशी करावी हे पाहणारे श्री मोर्जीजी, आपले आचार्य पवन त्रिपाठीजी मॅडम, आपल्या सर्वांचं तिथे उपस्थित बंधू भगिनी मातानो, गावी जायची ओढ लागलेली आहे, हो की नाही? कधी एकदा गाडीत बसतोय आणि घराला सकाळी पोहोचतोय, कधी ते आपल्या स्वतःच्या जिथे आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, सर्व जरा कुठेही असली म्हणजे इथं किंवा परदेशात, तरी देखील गणपती आणि होळीला त्यांची पावलं, त्यांची डोळे हे सर्व गावाकडे लागलेले असतात. आणि त्या अनुषंगाने गणपती कधी येतोय, मी माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या चुलत भावाला, तर आपल्या गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धत आहे आणि त्यामुळे ते घर कसंही असो, चंद्रमुळी असो, मोडकळलेले असो, काही असो, बंद असो, आज 2 दिवस अगोदर जाऊन आपण साफसूफ करतो आणि ते साफसूफ करून त्यामध्ये आनंद टिकवण्याचा, लावण्याचा आणि आनंद घेण्याचा, आता या मला वाटते गौरीपर्यंतचा सर्व कार्यक्रम तुमच्या लोकांचा आहे. डोक्यामध्ये तेच विचार आहेत, कोण भेटणार आहे, मी काय बोलणार आहे, बरोबर आहे ना? कोण भेटणार आणि काय बोलणार आहे, कोणाच्या गजाली कोणाला सांगणार आहे. आणि अशा पद्धतीने जी ओढ आहे कोकणामध्ये जायची, ती ओढ तुम्हाला घेऊन इथं नेण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न श्री मूर्जी पटेल यांनी केलाय, त्याबद्दल तर आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. लक्झरी बसेस आहेत, शासनाच्या नाहीत. नाही, आता आपण म्हटलं भाजपाच्या तर्फे एसटी सोडण्यात, म्हणजे गाड्या सोडतात, शिवसेनेच्या तर्फे देखील गाड्या सोडतात. मी तिकडे देखील जाणार आहे 2 ठिकाणी. आता ही चुरस लागलेली, कामाची चुरस आहे आणि कामाची चुरस असणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. आणि म्हणून मूर्जी पटेल यांनी स्तुत्य उपक्रम केलाय आणि 13 वर्ष ते अविरत या विभागामध्ये काम करतायत आणि हे अविरत काम करत असताना गणपती बाप्पा नक्कीच फळ देईल. तो सर्व पाहत असतो, त्याला कळतं, हो मला दिलं तसं, खरी गोष्ट नाही. कारण 2,60,000 हा डिफरन्स काढणं ही काही खायची गोष्ट नव्हती.
त्या देवबाप्पाची कृपा आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद नसते तर हे शक्य झालं नसतं. त्यामुळे त्या देवबाप्पाचं स्मरण करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे, नेहमी करायलाच पाहिजे आणि मी करतोच. खरंच मी तिकडे नसतो तर आज तुमच्या बरोबर तिथे मी पारितोषिक घ्यायला असतो. मला ती आठवण आली की मी विधानसभेत मी नाही आहे तिथे, कारण ती माझं मुंबई कॉर्पोरेशन जसं मला जीव होतं तसं विधानसभा देखील आपलं जीव आहे सर्वांचं. आणि तिथे आम्ही गेलो नाही किंवा एकमेकांशी आम्ही आतमध्ये किती भांडत असलो तरी बाहेर येऊन आम्ही एकत्र नाश्ता आणि चहा करत असतो. हे कॉर्पोरेशनमध्ये देखील आणि विधानसभेमध्ये देखील आणि आता लोकसभेमध्ये देखील. असं नाही की लोकसभेमध्ये आणखी काही वेगळं आहे. तिथे म्हणजे देशातले अत्यंत क्रीमी लोक, हुशार लोक, बुद्धिवादी लोक हे सर्व तिथेही बसलेले आहेत, इथेही बसलेले आहेत. पण तिथे आणखीनच जास्त. या इथं फक्त मराठी ऐकायला यायचं, आज तिथे ओरिसी, तामिळ, तेलुगू जी काही लँग्वेज आहेत तेवढ्या लँग्वेज कानावर येतात. मग आपण कुठे आहोत, बाहेर आहेत की आणखी कुठे, असा भ्रम होतो. पण त्यामुळे ट्रान्सलेटर लावून, हेडफोन लावून ऐकायला लागतं. तो कुडकुड करत असताना काय ऐकतो, बोलतोय तो. त्यामुळे त्याचं भाषांतर केलेलं जातं आणि ते भाषांतर करून आपल्याला तो काय बोलतो हे समजतं. म्हणजे आपला देश आणि अनेक भाषा त्याच्या असलेल्या ते ऐकण्यामध्ये देखील गंमत आहे आणि त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्यामध्ये आणखीन गंमत आहे. आणि ते करण्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद दिले. मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला पुढे देखील 2 ठिकाणी जाऊन अशाच बस सोडायचं आहे. आणि तुम्हाला देखील आतुरता लागलेली आहे माझी सीटवरती जाऊन बसायची. तुमची सीट तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही त्याचा नंबर आहे. सामान गावचं घेतलेलं आहे, गणपतीचं घेतलेलं आहे, मोदकी घेतलेले आहेत. परंतु जाताना ड्रायव्हर्सना आणि कंडक्टरना एक विनंती करेन की अत्यंत स्लो, सावकाश गाडी हाका. 1 तास उशीर झाला तरी चालेल. चांगले व्यवस्थित जा आणि व्यवस्थित पुनश्च आपल्या इथे या. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही जी आपल्याला देखील पुनश्च शुभेच्छा देतो, आपल्याला देखील शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आप देख सकते हैं ये सैकड़ों बसें जो है हर साल की तरह इस साल भी मुर्जी पटेल ने जीवन ज्योति प्रतिष्ठान के सौजन्य से शेरे पंजाब ग्राउंड से यहाँ पर रवाना कर रहे हैं, जिसका अभी शुभारंभ अमित साटम जी जो अंधेरी पश्चिम के विधायक हैं उनके हाथों किया जाने वाला है। देखिए अभी यहाँ पर अंधेरी पश्चिम के विधायक अमित साटम जी का उद्घाटन करने के लिए यहाँ पर पहुँचे हैं। स्थानीय कार्यकर्ता हैं जो जीवन ज्योति प्रतिष्ठान के हैं और काका के लिए यहाँ पर दिन रात लगा करके यहाँ पर इन्होंने काम किया है। ये बसों का काफिला आपको यहाँ से स्पष्ट नजर आ रहा है कि कितनी बसें हैं। पूरा शहरी पंजाब दर्शनार्थियों से कोकण श्रद्धालुओं से भरा हुआ है। आगे का आपको देखा हाल लागले की नाही चेक करा, बॅनर स्टिकर लागले की नाही तेही चेक करा आणि झेंडे लागले की नाही तेही चेक करा. आणि त्यानंतर इथे स्टेजच्या जवळ आपल्या बससाठी नारळ, हार आणि अगरबत्ती, माचीस हे सगळी व्यवस्था आपण इथे करून ठेवलेली आहे. आपल्या भेटीला या सेवा देणारे मुर्जी पटेल काका यांचे आगमन झालेले आहे. स्टेजवरती माननीय आमदार अमित साटमजी देखील उपस्थित आहेत. मी काकांना विनंती करतो कृपया स्टेजवर या. काकांना आज भयंकर ताप आहे तरी देखील आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये ते इथे प्रस्तुत आहेत, उपस्थित आहेत. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. तीन घंटा लगा बस चलो कर दिया बस का सब टिकट देने में दादा दादा ऐसा शूट करो सगळ्यांना सबको मिल जाए. मतलब मैं वही कर रहा हूँ. लाइन ब्रेक मत करो, सगळं पाठी हाँ हाँ हाँ. दादा कृपया कार्यकर्त्यांनी समोर या 4 बसेस समोर लावायचे आहेत. नरेश ते बस लावून घे ना, निघायचं फक्त. अरे बस लावून
हा ह्या बसेस लावून घ्या असं ह्यामध्ये आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गणपति बप्पा हे अजून दे असं काय पहिलं पूर्ण झालेलं आहे गणपती बाप्पा सर सर जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी बाकीचे सगळं फोटोग्राफ समोर जावा ना घालून टाकले गणपती बाप्पा मूर्ती नमस्कार पुन्हा शुभेच्छा गाड़ी नंबर 10 EM 8280 गाड़ी नंबर 10 8280 EM 30